एक मंत्रीपद देखील त्यांना देण्यात आलंय असं देखील देण्यात येईल असं बोललं जातं. त्याला जोडून सर एक विनायक राऊतांनी असं जाहीर कबूल केलंय की आमचा संपर्कामध्ये शिंदे गटाकडनं संपर्क होतोय, हे त्यांनी कबूल केलं जाहीर. आणि काय पुढे आणखी काय आहे? राऊत साहेब, हेच आहे की रोज हे सुरू असतं, पण आता असं म्हटलं ते 7 आणि 8 जूनला दिल्लीत होते एकनाथ शिंदे, बैठक झाली आहे, 7 खासदार परत एकदा वाटले. 7 खासदार? शिवसेना उद्धव 7 खासदार? 9 पैकी 7. अरे नाही, आकडा चुकतोय. 9 पैकी 9 आहे. 9 पैकी 9 असतील किंवा 10 पण असू शकतात. तर मी पण राज्यसभेत आहे, तर 9 पैकी 10 खासदारांचा आकडा हा योग्य आहे. आणि तो आकड्यात गफलत करू नका. 9 पैकी 10 किंवा 11 पण असतील तर ते आकडे जरा समजून घ्या. कोणीही कुठे जात नाही, ज्यांना जायचं ते गेले. सगळे पक्षाबरोबर मजबूतीने उभे आहेत. आता काय निवडणुका नाहीये. लोकसभेच्या निवडणुकांना जवळजवळ अजून 3 वर्ष आहेत. आणि सर्व खासदारांचे आमचं शिवसेना पक्षप्रमुखांचं संवाद सुरू आहे. आता तुरमुळमध्ये फूट पडली, 20 खासदार फुटले, 22 खासदार फुटले. आम्ही म्हणतो नावं दाखवा ना. जी तुम्ही नावं दिलेली आहेत लोकसभा अध्यक्षांना, ते अद्याप का जाहीर करत नाही? अमित शहांची एक स्ट्रॅटेजी असते, एक वावटळ निर्माण करायची. फुटले 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 ज्यांना फुटायचं आहे ते फुटतात. तुम्ही त्यांना जरी पायघड्या घातल्यात तरी जी बेईमानीची मानसिकता जो किडा एखाद्याच्या अंगात शिरला की तो कॅन्सरप्रमाणे संपूर्ण शरीर पोखरतो, मन आणि मेंदू पोखरतो. मग तुम्ही 35, 36, 36, 40 वर्ष जरी पक्षात सर्व पदं उपभोगलीत तरी कोणत्याही कारणानं लोक बाहेर हल्ली देशभरात जाताना मला दिसत आहे. त्याला कारण निवडणूक आयोग आणि देशाचे गृहमंत्री, ईडी, सीबीआय आणि न्यायालय. जोपर्यंत ह्या संस्था निष्पक्षपणे काम करत नाही तोपर्यंत अशा प्रकारची तोडफोड आणि फूट ही होत राहणार. पण विनायक राऊत एकीकडे जाहीररित्या मान्य करतात की त्यांना संपर्क साधला जातो. कुणाला? विनायक राऊतांना? विनायक राऊतांना संपर्क साधला जातो असं त्यांनी निलगिरी मराठीला प्रतिक्रिया दिली. मग साधूच आहे ना संपर्क. संपर्क साधला म्हणून काय झालं? विधानसभेमध्ये एकत्र बसतात, संसदेमध्ये एकत्र बसतात, संपर्क होतच असतो. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही म्हणतात की नजीकच्या काळात आता काही निवडणुका नाही, त्यामुळे हे काही शक्य नाही. पण आता पंतप्रधान आणि अमित शहांचं मुख्य लक्ष असेल नारी सन्मान विधेयक संसदेत मरणं, त्याबरोबर जी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आहे त्यासाठी जो नंबर गेम हवा आहे. अगदी बोलायचं तर काय घंटा नारी सन्मान योजना. काल मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारे मीनाक्षी नटराजन या नारीचा अर्ज बाद केला, हा काय नारी सन्मान झाला? ज्या बेकायदेशीर पद्धतीने, नियमबाह्य पद्धतीनं एक गांधीवादी प्रामाणिक नारी मीनाक्षी नटराजन हिचा अर्ज अमित शहांच्या दबावाखाली मध्य प्रदेशमधून फेटाळला. काँग्रेसचं निवडून आणण्या इतकी ताकद असताना सुद्धा कोणत्या कारणाने फेटाळला ते त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये एक काहीतरी एक गुन्हा लपवला असं ते FIR लपवलं. मुळात हा FIR नाहीच आहे. तेलंगणामध्ये कुठल्या तरी एका प्रकरणामध्ये त्यांना एक नोटीस आली. हा FIR नाहीये, लक्षात, हा FIR नाहीये. तरीही या नारी शक्ती, नारी वंदना, अमित शहा या नारी वंदनेचं काय मातेरं केलं? नियम सगळ्यांना सारखे पाहिजेत ना. पुरुषांना वेगळे, नारीला वेगळे, नाऱ्याला वेगळे असं नाही ना. त्यात अशाच एका प्रकरणात झारखंडमध्ये
भाजप पुरस्कृत उमेदवार परिमल नाथवानी यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी दिसल्या. रिटर्निंग ऑफिसरला त्यांनी त्यांना 24 तासाची मुदत दिली त्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी. लक्षात घ्या, नियम एक आहे ना सगळ्यांना. झारखंडमधला रिटर्निंग ऑफिसरने भाजप पुरस्कृत उमेदवाराला जे उद्योगपती आहेत त्यांना 24 तास मुदत दिली. ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करा. आणि त्याच वेळेला एका खोट्या प्रकरणात एक नारी ज्यांच्यासाठी तुम्ही बिल आणता आहात राज्यसभेत लोकसभेत, त्या मीनाक्षी नटराजन देशाच्या राजकारणातली एक प्रामाणिक राजकीय कार्यकर्ते, तुम्ही तिचा अर्ज फेटाळता. म्हणून म्हटलं कसलं घंटा नारी वंदना. हा घंटा शब्द कापायचा नाही आहे. तृणमूल काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण झालं पाहिजे असं आपण मत व्यक्त केलं पाहिजे. असं कोणी मत व्यक्त केलं असे रिपोर्ट्स आहेत. त्या बैठकीत? काय मत आहे? आतमध्ये कोण रिपोर्टर होता मला माहित नाही. आतमध्ये रिपोर्टरना प्रवेश नव्हता. मी सुद्धा या बातम्या वाचतो. मी याच मंचावरून असं एक मत व्यक्त केलं होतं आणि खाजगीमध्ये आम्ही बोलत असतो की काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेतली, मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असंही म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. हा काय अजित पवार गटामध्ये विलीन होण्यापेक्षा तेव्हा बोललोय मी, आता त्यांचा विषय संपला, की राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. जसं तेलंगणामध्ये काही काँग्रेसचे घटक वेगळे झाले, त्यानंतर ओरिसामध्ये बिजू जनता दल हे मूळ काँग्रेसवालेच आहेत. असे अनेक घटक आहेत जे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस, देशाला नेतृत्व देणारी, याच्यामध्ये सहभागी व्हावा असं मी माझं मत व्यक्त केलं. कारण तुम्ही या सगळ्यांना अनेक राज्यामध्ये त्यांच्या लढाया लढण्यासाठी काँग्रेसची मदत हवी आहे ना. आता काल ममता दीदी सोनिया गांधींना भेटल्या तासभर, त्याच्या आधी त्यांनी राहुलजीशी चर्चा केली. प्रत्येकाला काँग्रेसचं सहकार्य हवं आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांना किंवा नेत्यांना. मग ते करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी तुम्ही एकत्र येऊन काँग्रेस पक्ष अधिक मजबूत, देशासमोर एक पर्याय काँग्रेसचा कायम होता, आजही आहे. तर या पद्धतीनं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत होतं. आणि ते त्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस पक्षात आणि इतर काही घटक पक्षामध्ये त्या संदर्भात विचार सुरू आहे. पण दुसरीकडे तुम्ही काँग्रेस, महाराष्ट्रातल्या काँग्रेसवरती मार्मिकमधनं टीका पण करताय आणि त्या संदर्भात मार्मिकवर 2 कोटीचा मानांचा दावा देखील दाखल झाला. हे बघा, मी टीका केलेली नाही. मी आता काय बोलतो आहे, काही लेखक असतात, लेखक त्यांची मतं मांडतात आणि त्या लेखकांच्या मताशी संपादक सहमत असतातच असं नाही, अशी एक ओळ असते. करेक्ट. आता मार्मिकचा एडिटर काय मी नाही आहे, पण तो आमच्या परिवारातला, शिवसेना परिवारातला एक महत्त्वाचं एक प्रकाशन आहे. त्याच्यामुळे आता हा विचार मला आत्ताच कळलं, असं झालेलं आहे. मी पाहतो. मला माफी मागायला लावणार. आत्ताच मालगावच्या कोर्टामध्ये चाललोय मी. अरे पाहू ना, पाहू. तुम्हाला काय घाई आहे एवढी? आम्ही बघू ना आमचं काय करायचं. भारताच्या संसदीय राजकारणातला एक आज अत्यंत गंभीर विषय असा आहे की या देशातले 56 न्यायाधीश, हायकोर्टातले, सुप्रीम कोर्टातले मुख्य न्यायाधीश हे लंडनमध्ये सरकारी खर्चानं देशाच्या मंत्र्यांबरोबर बॅडमिंटन खेळत आहेत. किती दिवस झाले? खर्च कोण करताय? राजकारण्यांबरोबर त्यांची उडबत चालू आहे, पार्ट्या चालू आहेत. हा, कदाचित देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुद्धा त्या पार्टीत सामील होतील. ही गंभीर परिस्थिती असताना तुम्ही लहान लहान विषयांवरती पत्रकारांनी प्रश्न विचारू नये. देशातले 56 न्यायाधीश, त्याच्यामध्ये देशाचे मुख्य न्यायाधीश, सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश
सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश. पहा, फोटो आणि व्हिडिओ आलेले आहेत. याच्याविषयी पत्रकारांनी अधिक संवेदनशील असायला पाहिजे. या देशाच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं. न्यायाधीशांनी, न्यायव्यवस्थेने राजकीय व्यवस्थेपासून स्वतः एक अंतर ठेवलं. आता जाऊन त्यांच्या ताटात, एका ताटात जेवत आहेत. हे काय न्याय देणार आम्हाला शिवसेनेला, हे काय न्याय देणार तृणमूल काँग्रेसला, हे काय न्याय देणार मीनाक्षी नटराजनला? हा, इतकी बकवास न्याय व्यवस्था आहे देशाची नरेंद्र मोदी आणि अमित शहाने केलेली आहे. हे निरवचे तोच विषय आहे की भारताच्या संसदीय राजकारणात आज नरेंद्र मोदी नवा विक्रम रचता आहेत. जो नेहरूंचा कार्यकाळ होता त्यापेक्षा जास्त त्यांचा कार्यकाळ असेल बघा, आणि त्यासाठी आज एनडीएच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना ते मार्गदर्शनही करणार आहेत. प्रधानमंत्री पदावरती वय झालं म्हणून कसलं मार्गदर्शन करतात? त्याच्यावरती काल मी चर्चा केली. पंडित नेहरूंपेक्षा 4 दिवस मी जास्त जगलो. पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा मी प्रधानमंत्री पदावर 4 दिवस जास्त खुर्ची उभवली. हा विक्रम नाहीये. तुम्ही या काळामध्ये काय केलं? मी जे म्हणालो ना, तुमच्या काळामध्ये 56 न्यायाधीश इंग्लंडमध्ये राजकीय नेत्यांबरोबर, मंत्र्यांबरोबर पार्ट्या करतायत. हा, हे तुमचं 12 वर्षातली कमाई आहे. हिंमत नव्हती. पंडित नेहरू, इंदिरा गांधींनी हे केलं नाही. आम्ही सांगतो ना तुम्हाला, रावांनी केलं नाही. नरसिंहराव, मनमोहन सिंग, या देशातले 56 प्रमुख न्यायाधीश या देशाच्या राज्यकर्त्या पक्षाबरोबर बॅडमिंटन खेळायला गेल्या लंडनला. आता लवकरच त्यांच्या पार्ट्यांचे फोटो येणार आहेत. बरं, मग कळेल तुम्हाला शिवसेनेला काय न्याय मिळत नाही. आमचं चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेच्या हातात का सोपवला, कसा सोपवला? शरद पवार यांचा पक्ष अजित पवारांना कसा सोपवला? एसआयआर मध्ये काय घोटाळे झाले आणि न्यायमूर्तीने आमचं का ऐकलं नाही? आणि ममता बॅनर्जींचं सुद्धा का ऐकलं नाही? हे तुम्हाला आता हळूहळू कळेल. बघा, लंडनला मी तुमच्या मालकांशी बोलतो, सगळ्याला लंडनला पाठवा म्हणून. पहा, म्हणजे लाज वाटली पाहिजे न्यायमूर्तींना. शेमलेस. गिरीश महाजन यांनी जे केलेले वक्तव्य आहे ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे. काल जे त्यांनी केलं होतं असं भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी सांगितलं. काय सांगतात? वरिष्ठ म्हणजे कोण? दिल्लीत तुम्हाला नावं सांगा ना. त्यांच्यामध्ये कोणीच वरिष्ठ नाही मोदी सोडले तर. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी, 2च वरिष्ठ आहेत. बाकी कोणी नाही. समुद्राखालून ते सोडून द्या. आपके क्या है बोलो. प्रस्ताव आलेला आहे. ये मीनाक्षी नटराजन जी का जो नॉमिनेशन मध्य प्रदेश से रद्द किया है, ये देश के इतिहास का एक काला अध्याय है. क्या कारण है? मीनाक्षी नटराजन एक प्रामाणिक राजकीय सामाजिक कार्यकर्ता है. बहुत ही प्रामाणिक है, गांधीवादी है, उनकी विचारधारा है. उनके ऊपर कोई ईडी सीबीआई की केस नहीं है. ऐसी एक व्यक्ति जो राज्यसभा में आना चाहती थी. आप नारी वंदना बोल रहे हो ना, तो नारी के साथ आपने कल बेईमानी की. नारी के साथ एक राजकीय कार्यकर्ता है वो नारी, उसके साथ आपने बेईमानी की और नारी वंदना बिल लाना चाहते हो आप. क्या था? कोई उनके ऊपर, मैंने पूरा वो केस पढ़ा है, उनके ऊपर तेलंगाना में कोई एफआईआर नहीं है. कोई एफआईआर नहीं है. एक शोकॉज नोटिस कहाँ से मिला है किसी से, उनको हम एफआईआर नहीं मानते. और देखिए न्याय, देखिए नियम कानून कैसे अलग अलग होते हैं. एक नारी वंदना, एक पुरुष वंदना. उद्योगपति परिमल नाथवानी जी झारखंड से चुनाव लड़ रहे हैं, बीजेपी पुरस्कृत, बीजेपी स्पॉन्सर. उनके नॉमिनेशन फॉर्म में कुछ कमियां थी, लेकिन वहां के रिटर्निंग ऑफिसर ने नाथवानी जी को 24 घंटे की मोहलत दी है वो कमियां पूरी करने के लिए. और वही नियम, वही कानून मीनाक्षी को नहीं लगा है. उनका नॉमिनेशन पूरी तरह से रिजेक्ट कर दिया है. ये लोकशाही नहीं, लोकतंत्र का हत्या है, मर्डर है.
बेईमानी है। और मोदी जी को जो 12 साल हुए हैं ना, मोदी जी अगर सचमुच अच्छे इंसान होते तो हम उनका जरूर स्वागत करते, लेकिन ऐसा एक दिन भी नहीं गया है मोदी जी का और अमित शाह जी का कि उस दिन उसने बेईमानी नहीं की है। दर दिन एक नई बेईमानी मोदी जी और शाह जी करते हैं। मीनाक्षी नटराजन जी का जो केस है वो बेईमानी का सर्वोच्च केस है। और नारी वंदना बिल आप लाने जा रहे हो, क्या नारी वंदना? ये एक प्रामाणिक नारी, इस देश की राजनीतिक कार्यकर्ता, प्रामाणिक, सच्चाई के साथ राजनीति करने वाली, उनका आपने नॉमिनेशन, उनको आप राज्यसभा आने से रोकते हो, किसके लिए? आप इतने डरते हो प्रामाणिक व्यक्ति से? कौन न्याय देगा उनको? उनको न्याय नहीं मिलेगा। न्याय देने वाले जो लोग हैं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया और लगभग 60 हमारे जजेस लंदन में लॉ मिनिस्टर के साथ बैडमिंटन खेल रहे हैं, पार्टी कर रहे हैं, ये हमको न्याय देंगे? हिम्मत कैसे होती है ये न्यायमूर्ति की कि राजनेताओं के साथ वहां जाकर पार्टी करे लंदन में? ये 12 साल की उपलब्धि है नरेंद्र मोदी की। हमारी जुडिशरी को पूरी तरह से खत्म कर दिया। थैंक यू। क्या है? टीएमसी और एनसीपी पक्ष जो कांग्रेस से, मैंने ये नहीं कहा है किसी पार्टी का नाम लेकर, मैंने कहा कि आज सभी को कांग्रेस पार्टी की मदद चाहिए लड़ाई लड़ने के लिए अपने अपने राज्य में। मैंने देखा कि ममता कल तक कांग्रेस का नाम लेने से बहुत कतराती थी, गुस्सा आता था, लेकिन जब संकट में आ गई, जब उनके ऊपर हमले शुरू हो गए, उनको हराया गया, तब सबसे पहले उनको कांग्रेस की याद आ गई। विलीन होना चाहिए ऐसा? तो मैंने कहा कि अब ये समय है कि कांग्रेस पार्टी से जो जो फैक्शन बाहर निकले थे, नेता बाहर निकले थे और उसने अपने अपने दल खड़े किए, चाहे महाराष्ट्र हो, चाहे पश्चिम बंगाल हो, चाहे उड़ीसा हो, चाहे तेलंगाना हो, चाहे आंध्र हो, सभी ने कांग्रेस में आकर कांग्रेस के झंडे के नीचे अपनी नई शुरुआत करनी चाहिए और कांग्रेस को मजबूत करना चाहिए। आघाड़ी की मीटिंग में भी आपने ये बात कही है? देखिए, ये बात चली है, बात चलती रहेगी।